कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे, मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जानता भक्त होऊन आहे. मुनी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी तो धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी भगवंताचा सर्वोत्तम दास, जाणता भक्त याची लक्षणं सांगितलेली आहेत. भक्त सर्वच देवाचे असतात. कमी अधिक प्रमाणात देवाची भक्ती सर्वजणच करतात, पण ती संतांच्या आणि भगवंताच्या कसोटीला उतरेल अशा प्रकारची भक्ती असणं गरजेचं आहे. अन्यथा आपण तुमच्या माझ्या मर्जीनं, आपल्या स्वतःच्या मर्जीनं केलेली भक्ती ही आपल्यालाच योग्य वाटत असते, पण आपली परीक्षा घेणारा जो भगवंत किंवा संत महात्मे, त्यांच्या परीक्षेला जर आपण नाही उतरलो तर त्याचे गुण आपल्याला मिळत नाही. त्याकरता जसे प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरे परीक्षकांना अपेक्षित असतील तशी लिहावी लागतात, आपल्या मनाला येईल ते उत्तर लिहून आपण पास होऊ शकत नाही. हे जसं आहे तसं या भक्ती क्षेत्रामध्ये एकतर संतांच्या परीक्षेमध्ये आपण उतरावं, भगवंताच्या परीक्षेमध्ये उतरावं, तर तो भक्तीमध्ये पुढे सफल होत असतो, असा नियम आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की जनी जाणता भक्त होऊन आहे. जाणत्या भक्ताची लक्षण काय आहेत? जाणता भक्त कोणाला म्हणायचं, तर त्याची काही लक्षणं या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की मनी लोचनी श्री हरी तोची पाहे. हे भक्तीचं महत्वाचं लक्षण आहे. किंवा मनाने आणि प्रत्यक्ष डोळ्याने त्या परमात्म्यालाच आपण बघितलं पाहिजे, किंवा मनाच्या डोळ्याने त्या परमात्म्याला बघितलं पाहिजे. दोन्ही अर्थ लावता येतात. मनाने भगवंताला बघणं याचा अर्थ अखंड मनामध्ये परमात्म्याचं चिंतन असणं. बऱ्याच श्लोकामध्ये हा विषय येऊन गेलाय की आपण नित्य व्यवहार सर्व करत असताना, दैनंदिन कर्म करत असताना भगवत चिंतनामध्ये मन असणं म्हणजे मनाने भगवंताला अखंड पाहणं, त्याचं चिंतन करणं. आणि डोळ्याने त्याला बघायचं म्हणजे नेमकं काय करायचं? डोळ्याला तर आपल्या सर्व जग दिसणार, जगातले विविध पदार्थ दिसणार, वेगवेगळी माणसं दिसणार, हे विविधतेने नटलेलं असणारं हे जग आहे. मग त्या जगामध्ये फक्त देवालाच बघायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला विश्वरूप दर्शन असं म्हणतात. अर्जुनाने भगवंताकडे विश्वरूप दर्शनाची मागणी जी केली, आपली कल्पना विश्वरूप म्हणजे काहीतरी आवाढव्य, एकदम असं मोठं ढिसाळ असं काहीतरी देवाचं रूप, अशी कल्पना विश्वरूपाबद्दल आहे. पण विश्वरूप दर्शन या शब्दाचा सरळ अर्थ असा होतो की विश्वच देवरूपानं दिसणं, ह्याला विश्वरूप दर्शन असं म्हणतात. वेगळं विश्वरूप दर्शन काही नाही. आपल्याला फक्त विश्वदर्शन होतं साध्या डोळ्याने. रोज आपण दैनंदिन व्यवहार करत असताना हे विश्व आपण बघत असतो, त्याला विश्वदर्शन म्हणतात. आणि विश्वरूप दर्शन म्हणजे विश्व भगवत रूपानं पाहणं, हे विश्वरूप दर्शन आहे. एवढा त्याचा सोपा अर्थ होतो. पण अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन दिसत नव्हतं, अर्जुनाला विश्वदर्शन दिसत होतं. म्हणजे कसं? आपल्या समोर उभा राहिलेले आपले बांधव आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, ते वेगळे आहेत, मी वेगळा आहे, पांडवांचं सैन्य वेगळं आहे, कौरवांचं सैन्य वेगळं आहे. अशा प्रकारची पृथक भावना अर्जुनाच्या मनामध्ये या सर्व गोष्टींची बद्दल होती. आणि पृथक भावना, भिन्न भावना ज्या वेळेला मनात असते, त्यावेळेला त्या ठिकाणी भक्तीचा व्यवहार होऊ शकत नाही. भक्तीच्या व्यवहारामध्ये सर्व एकच आहे अशा प्रकारचा भाव असावा लागतो. आणि म्हणून अर्जुनाला विश्वरूप बघण्याची जी इच्छा झाली, त्यांनी भगवंताकडे ती इच्छा व्यक्त केली. आणि भगवंताने त्याला विश्वरूप दाखवलं, पण दाखवलं तरी ते त्याला दिसलं नाही. का दिसलं नाही?
तर त्याचं कारण मंडळी, विश्वरूप बघण्याकरता जी दृष्टी असावी लागते ती दृष्टी अर्जुनाला अजून मिळालेली नव्हती. म्हणजे काय, त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात. ज्ञानदृष्टी ही ज्ञानदृष्टी जोपर्यंत भक्ताच्या ठिकाणी प्राप्त होत नाही त्या भक्ताला खऱ्या अर्थानं परमात्मा दर्शन होत नसतं. तुम्ही आम्ही म्हणतो आम्ही देव दर्शनाला जाऊन आलो, अमुक देवाला गेलो, तमुक देवाला गेलो, देवाचं दर्शन झालं, दर्शनाला एवढा वेळ लागला असं आपण व्यवहारात म्हणतो. पण दर्शन करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण, तर त्याचा सरळ अर्थ आहे की ज्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये जी भगवंताची प्रतिकात्मक मूर्ती स्थापना केलेली आहे ती मूर्ती आपण बघून येतो आणि आपल्याला वाटतं देवदर्शन झालं. देवदर्शन आणि मूर्ती दर्शन यामध्ये खूप मोठा फरक आहे. मूर्ती हे प्रतिकात्मक आपल्या समोर ठेवलेलं आहे. भगवंताचं सगुण साकार रूप कसं होतं, तो अवतार ज्यावेळेला घेतो त्यावेळेला त्याचं रूप कसं असतं सगुणामध्ये ते दाखवण्याचं प्रतीक म्हणजे मूर्ती आहे. पण आपल्याला वाटतं ती मूर्ती म्हणजेच देव आहे आणि तेवढाच आपण देव समजतो आणि त्याच्या पुढचा आपण काही विचार करत नाही. इथं आपली चूक आहे. म्हणून देवाचं दर्शन याचा अर्थ प्रत्यक्ष देवाचा अनुभव घेणे, देवाचा प्रत्यक्ष साक्षात्कार होणे. आणि दर्शन या शब्दाचा अर्थ देव सर्वत्र दिसणे. तो कसा बघितला ज्ञानोबराय सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. बापर कुमा देवी वरू खून बाणले कैसी. बापर कुमा देवी वरू खून बाणले कैसी. देखिला देखिला माये देवांचा देव. ज्ञानोबराय म्हणतात, मी त्याला बघितला पण कसा पाहिला, अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपामध्ये त्याला बघितला, अनंत वेश परिधान केलेल्या अवस्थेमध्ये त्याला मी बघितला. परंतु मनामध्ये खून काय बांधली, तर एकच की हा बाप रखमा देवी वरू आहे, म्हणजे श्री विठ्ठलच आहे या सर्व रूपामध्ये. अशी खून मात्र मनामध्ये मी बांधून ती पक्की केली म्हणतात ज्ञानोबराय. तसं आपण विश्वाकडे बघावं, प्रत्येक रूप हे डोळ्याने बघावं, पण ते माझे भगवंताचं स्वरूप आहे अशी मनामध्ये बळकट खून असावी. यालाच भक्ती म्हणतात. किंवा जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप असे एकनाथ महाराज म्हणतात याच गोष्टीला. तेव्हा हे भक्तीचं खरं वर्म आहे. आणि हे वर्म ज्याला सापडलं तो खऱ्या अर्थानं जाणता भक्त होतो. म्हणून जनी जाणता भक्त होऊन राहे. व अज्ञानातली भक्ती तुम्ही किती दिवस करत राहणार, किती दिवस नव्हे, जन्म संपेपर्यंत अज्ञानातली भक्ती केली तरी त्याचं फल प्राप्त होणार नाही. नवे नवे जन्मोजन्मी केली तरी होणार नाही. जाणती भक्ती केली पाहिजे, जाणून भक्ती केली पाहिजे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये फार गोड सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना, अनेक नये माझ्या मना. तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे वर्म जो जाणतो, त्याची गोडी जो जाणतो तोच खऱ्या अर्थानं भक्त आहे, तोच जाणता भक्त आहे. म्हणून जनी जाणता भक्त होऊन राहे. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये काय करायचं असतं नेमकं, तर महाराज म्हणतात, भगवंताच्या रूपावर जसं प्रेम करावं तसं भगवंताच्या गुणावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. भगवंताचे अनंत गुण सांगितलेले आहेत. त्या अनंत गुणामध्ये प्राधान्याने ज्ञानोबरायांनी देवाचे 6 गुण सांगितलेले आहेत. ऐका यश स्त्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेते. अशा 6 गुणांनी युक्त असणारा भगवंत. कोणते गुण आहेत, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, औदार्य,
ऐका यशस्वी श्री अवधार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6 गुण आहेत. त्या 6 गुणांचा देवाच्या अखंड आपण विचार करत राहायला पाहिजे. त्या भगवंतांच्या गुणावरती आपलं प्रेम असलं पाहिजे, प्रीती असली पाहिजे. त्याचे गुण आदरानं वर्णन केले पाहिजेत, प्रेमानं देवाचे गुण गायले पाहिजेत. देवाला गाणंही खूप आवडतं. देवाला ध्यान चिंतन जसं प्रिय आहे तसं देवाला गाणंही प्रिय आहे. परंतु काय गायलं पाहिजे, तर त्याचं नाम गायलं पाहिजे किंवा त्याचे गुण गायले पाहिजेत. आणि ते कसे गायले पाहिजेत, तर गुण गायन आवडी महाराज म्हणतात. आवडीनं देवाच्या गुणांचं गायन केलं पाहिजे. त्याला म्हणतात गुणी प्रीती राखे. आणि अशा पद्धतीनं क्रमवार पद्धतीनं भगवंताची भक्ती साधना मनुष्यानं केली पाहिजे. साधनाचा क्रम म्हणजे टप्प्याटप्प्यानं भक्ती चढत्या क्रमानं होत गेली पाहिजे, असाही अर्थ लावता येतो. किंवा भक्तीचा नित्य क्रम राखतो, म्हणजे नित्य नेमानं भगवंताची भक्ती न चुकता करतो, तोच क्रमू साधनाचा असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं एक दिवस केलं, एक दिवस केलं नाही, आज मनात आलं उद्या मनात आलं नाही, अशी भक्ती होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य तर नक्की आहे, परंतु ते नित्यनेमानं घेतलं तर त्यामध्ये फार मोठी ताकद आहे. नित्यनेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ. कधीतरी मनात आलं म्हणून रामकृष्ण हरी म्हटला, पुन्हा विसरलं म्हणून सोडून दिला, त्याला महत्व नाही आहे. नित्य नेमानं करण्याला महत्व आहे. रोज एकदा म्हणू दे, एक नाम घेऊ दे, एक माळ जपू दे, पण रोज नित्य नेमानं ते केलं पाहिजे. या नियमाला सुद्धा भक्तीमध्ये फार महत्व आहे. म्हणून क्रमू साधनाचा नित्य नेमानं भक्तीचं साधन केलं पाहिजे. आणि असं जो करतो, महाराज म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तोच जगामध्ये सर्वोत्तम असणारा भगवान श्रीराम परमात्मा, त्या भगवंताचा जगामध्ये तोच खऱ्या अर्थानं दास आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं भक्त तोच आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानी तोच आहे, खऱ्या अर्थानं देवाचा दास तोच आहे. अशा प्रकारचा त्याचा गौरव करतात. या सर्व पद्धतीनं हे सर्व लक्षात घेऊन जो भक्ती करतो, तो जगी सर्व धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारे या श्लोकामध्ये जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ही शेवटची ओळ आहे. आता याच ओळीचे बरेच श्लोक पुढे आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ही शेवटची ओळ प्रत्येक श्लोकामध्ये आलेली आहे. अशा एका मालिकेचे श्लोक पुढे इथून पुढे सगळे सुरू होतात. तेव्हा अशा पद्धतीनं समर्थांनी वेगवेगळे उपाय वापरून, वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला सांगून मनुष्याला भगवत भक्तीकडे प्रवृत्त करण्याचे अपार अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी एखाद्या आपण प्रयत्नाला लागावं आणि भगवत भक्तीच्या जवळपास आपल्याला जाता येतं का ते बघावं, एवढी समर्थांची आपल्याकडून अपेक्षा आहे. ते आपण करण्याचा प्रयत्न मंडळी जरूर करूया. आणि या भक्ती सुखाचा आनंद प्राप्त होतो का ते आपण पाहण्याचा नक्की आपण प्रयत्न करू. मंडळी, चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण या चॅनलवरती जर प्रथमच आलेला असाल, पहिल्यांदा ऐकत असाल, तर चॅनल आपण सबस्क्राईब करा. इतरांच्या पर्यंत त्याची माहिती जरूर पोहोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.